माझं नाव दुर्गा घनश्याम हेडाव. सगळ्यांना माझा नमस्कार. मी ह्या मार्गामध्ये दुःखासाठी चालले. माझ्या पतिदेवासाठी हे मार्ग स्वीकार केला. माझ्या पतिदेव पागलसारखे होते, लग्नाच्या आधीच होते. त्यांच्यासाठी हे मार्ग घेण्यात आले. मी आपला छोटासा अनुभव सांगते. करता न करता माझ्या हातानं एक गलती झाली आहे होती. ते गलतीचा अनुभव मी भगवंताच्या समोर सांगते. मी आता 2-3 महिन्याच्या आधीचाच अनुभव आहे. यूट्यूब बघता बघता माझ्या मुलीला थायरॉइड होता. 2-3 असेच वर आले होते. सगळेजण अंगापायाला आहे, अंगापायाला आहे. मला फार तिच्यासाठी चिंतित होतो मी. तर ते यूट्यूबमध्ये दाखवलं होतं ना गाईला पोळीला. तर मी भटकून गेली होती बाबा. मी मुलीला नेलं मंदिरात आणि तिथे गाय होती. तिला पूर्ण पोळी दिली. नंतर माझ्या मनात कसंच काय आलं, मुलीला का म्हणतो बघ मुली शिवजीचंच मंदिर होता तिथे. बाई म्हणतो तू अनेकच्या घरी जाशील म्हणतो. तर बघ म्हणतो हा थायरॉइड म्हणतो त्या शिवजीची पिंड होती, तिला समजवत होती. असा प्रकार आता माझ्या ध्येय पूर्ण भटकून गेला. शनिवारचाच दिवस होता. मग मी हातपाय धुतले आणि संध्याकाळी प्रार्थना करायला लागली. प्रार्थना करून बैठकीला जातो बा म्हटलं. तर ते प्रार्थनामध्ये भगवंतानं मला समजून सांगितलं का तू भटकली आहे. मी प्रार्थना करता करताच मी देवाने एक परमेश्वर मला समजतच नाही होता. ते प्रार्थनाच नाही पूर्ण होत होती. माझा कबूल पण विझून गेला. मी इकडे तिकडे बघतो. मग मी म्हटलं भगवंता माझ्यानं पुन्हा दुसऱ्यांदा कबूल पेटवलं. भगवंता म्हटलं माझ्यानं काय गलती झाली भगवंता म्हटलं मला कळवा म्हटलं. मग मला अचानकच आठवण आली का मी मुलीला असं सांगितलं भगवंता. मग तिनं माफी मागितली बाबा. भगवंता फार दयाळू आहे. तेवढ्यातच मला भगवंताने माफ केलं आणि ती प्रार्थना पूर्ण केली. एवढेच बोलून मी आपला अनुभव समाप्त करतो. सगळ्यांना माझा नमस्कार.